वेलकम टू आवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत सिलेबस फॉर युअर सब्जेक्ट ATE ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत ATEचे. ओके, तुम्ही जाऊन ते बघू शकता. अजून जे आपण चॅप्टरचे व्हिडिओ नसतील, ओके, ते आपण यावेळेस पूर्ण सिलेबस तुमचा अपलोड करणार आहोत त्या सेम प्लेलिस्टमध्ये. ओके, सो लास्ट विंटर 24 मध्ये. ओके, सो 100% जो तुमचा क्वेश्चन्स आहे, राईट, 100% म्हणजे 70 मार्क्स हे आपल्या IMP क्वेश्चन्स मधून आले होते, राईट, विंटर 24 मध्ये. ओके, अजूनही IMP क्वेश्चनचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, त्यावरच्या कमेंट बघू शकता, राईट. सो आय विल गॅरंटी की तुम्ही जर पूर्णपणे ही प्लेलिस्ट फॉलो केली, राईट, तर 100% तुमचा हा सब्जेक्ट बॅक राहणार नाही. प्लस तुम्ही इझिली 65 प्लस, राईट, 65 प्लस मार्क्स या सब्जेक्टमधून स्कोअर करू शकता. ओके, सो त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेग्युलर आपल्या ATE, ओके, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिकची जी प्लेलिस्ट आहे, राईट, त्या प्लेलिस्टला व्हिजिट करायचं आहे. त्या प्लेलिस्ट जर तुम्हाला सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक मी ॲड केलेली आहे. ओके, सो आता आपण डिस्कस करूया सिलेबस क्विकली. सब्जेक्ट कोड आहे 313324 ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, राईट. 70 मार्क्सचा तुमचं सेमिस्टर एक्झाम असणार आहे थेअरी. त्यानंतर 30 मार्क्स असणार आहे तुमच्या युनिट टेस्टला. ओके, त्यानंतर ॲप्लिकेबल ब्रांच बघा, इकडे खूप साऱ्या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट असणार आहे. सेम सिलेबस राहणार आहे. DE असेल, EG, ET, राईट, ET, EX, IC, IE, IS, MU आणि TE. ओके, TE स्टँड फॉर कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, सो सर्व ब्रँचसाठी हा सब्जेक्ट ॲप्लिकेबल आहे. बेसिक सब्जेक्ट आहे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला. ओके, हा सब्जेक्ट जर तुम्हाला समजला तर तुमची जे बाकीची इंजिनिअरिंग असणार आहे ती एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित जाईल, राईट. तर इकडे थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर थोडासा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करा. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की सिलेबस कसा आहे आणि तुम्हाला या सब्जेक्टसाठी स्टडी कसा करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट युनिट आहे तुमचा पॉवर ॲम्प्लिफायर. ओके, हा 12 मार्क्सचा युनिट आहे आणि हा तुमच्या लास्ट सेमिस्टरचा जो बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, राईट, त्याचाच थोडासा पार्ट असणार आहे. यामध्ये तुम्ही जसं लास्ट टाइम CA ॲम्प्लिफायर बघितलं, राईट, तर इकडे तुम्हाला काय बघायचं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर. आतापर्यंत तुम्ही जे ॲम्प्लिफायर बघितले ते करंट ॲम्प्लिफायर असेल. हा जो आहे हा पॉवर ॲम्प्लिफायर आहे. पॉवर ॲम्प्लिफायर म्हणजे काय करतो, हा ओव्हरऑल पॉवर ॲम्प्लिफाय करतो, राईट. तर याचा सिलेबस काय बघा, बेसिक फर्स्ट पॉईंट असणार आहे तुमचा पॉवर ॲम्प्लिफायरचा कन्सेप्ट काय आहे, त्याचे परफॉर्मन्स पॅरामीटर कोणते आहेत, गेन, बँडविड्थ, फ्रिक्वेन्सी बँड, इफिशियन्सी आणि डिस्टॉर्शन. हे पॅरामीटर ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी बघितले असतील. गेन असेल, बँडविड्थ असेल, फ्रिक्वेन्सी बँड. ओके, तर त्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला करायच्यात. त्यानंतर पॉवर ॲम्प्लिफायरचे क्लासिफिकेशन्स. ओके, क्लासिफिकेशन्स काय आहे पॉवर ॲम्प्लिफायरचे, क्लास A, क्लास B, क्लास AB, क्लास C. ओके, हे त्याचे क्लासिफिकेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि प्रत्येक याचं ॲप्लिकेशन्स, क्लास A कशासाठी यूज करतात, क्लास Bचं ॲप्लिकेशन्स काय आहे, क्लास ABचं काय आहे. ओके, त्यानंतर 1.3 मध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत ते कसे असते बघा, ड्रॉ अँड एक्सप्लेन द सर्किट डायग्राम अँड वर्किंग ऑफ क्लास A किंवा क्लास B किंवा क्लास AB किंवा क्लास C पॉवर ॲम्प्लिफायर, राईट. हे जे असणार आहे क्लास A, B, AB आणि C. ओके, या 4 पैकी 2 तुमचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन्स तुमचे या पॉईंटवरून येणार, राईट. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्लास A असेल किंवा क्लास B किंवा क्लास AB किंवा C, त्याचं काय करायचं आहे, सर्किट डायग्राम, त्याची वर्किंग, आणि जर 6 मार्कला विचारला तर ॲडिशनली इनपुट आउटपुट वेव्हफॉर्म सुद्धा विचारतात. ओके, त्यानंतर अजून काही टाइप्स आहेत बघा, त्यामध्ये आहे कॉम्प्लिमेंटरी पुश पुल ॲम्प्लिफायर, ट्रान्सफॉर्मरलेस पुश पुल ॲम्प्लिफायर, आणि नंतर एक टर्म्स आहे डिस्टॉर्शन इन पॉवर ॲम्प्लिफायर. ओके, सो बेसिकली हा एकच या सब्जेक्ट मधला हा जो फर्स्ट युनिट आहे हा थोडासा वेगळा सिलेबस आहे याचा, राईट. बाकीचे जे तुमचे नेक्स्ट युनिट आहेत ते सर्व तुमचे ओपॅम्प बेस्ड असणार आहेत, राईट. त्यानंतर जनरलाइज फीचर्स ऑफ ऑडिओ ॲम्प्लिफायर ICs आणि हिटसिंग, राईट. हिटसिंग जनरली नेहमी 2 मार्क्सचा क्वेश्चन्स म्हणून येतात, एक्सप्लेन द हिटसिंग म्हणून, राईट. एक्सप्लेन द हिटसिंग ऑर यूज ऑफ हिटसिंग वरती, राईट. सो हा झाला तुमचा युनिट 1, 12 मार्क्सचा हा युनिट आहे. त्यानंतर नेक्स्ट युनिट आपण बघूया, OPAMP अँड इट्स ॲप्लिकेशन्स, राईट. सो हा 18 मार्क्सचा युनिट आहे. युनिट 2 जो आहे तो तुमचा 18 मार्क्सचा आहे. OPAMP, राईट. OPAMP मीन्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. जसं तुम्ही पॉवर ॲम्प्लिफायर बघितला,
बट पॉवर ॲम्प्लिफायर हा एक सर्किट आहे, राईट? एक सिम्पल ॲम्प्लिफायर सर्किट आहे जे की तुमचं पॉवर ॲम्प्लिफाय करतं. बट इन केस ऑफ ओपॅम्पचं नाव जरी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर असेल तर त्यामध्ये खूप साऱ्या स्टेजेस यूज केल्या आहेत ॲम्प्लिफायरच्या. ॲम्प्लिफायर असेल, इमिटर फॉलोअर असतील, राईट? त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी पुश स्टेज असेल. तर ओपॅम्प हे काय आहे, एक ॲप्लिकेशन्स आहे, ॲप्लिकेशन सर्किट आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आणि हे कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट ॲम्प्लिफायर्स आहेत, राईट? ज्यावेळेस तुम्ही ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम डिटेल्समध्ये बघाल त्यावेळेस तुम्हाला समजेल. आणि ओपॅम्प जर समजला, हा युनिट 2 जर समजला, तर जे तुमचे नेक्स्ट युनिट आहेत 3, 4 आणि 5, ओके, हे समजायला तुम्हाला इझी जाईल, कारण हे सर्व जे डिपेंड्स असणार आहे हे तुमच्या ओपॅम्पवरती आहेत, राईट? इवन IC555 जी आहे, ओके, ती सुद्धा तुमच्या ओपॅम्प बेस्ड आहे, ओके. सो वन्स जर तुम्हाला युनिट 2 समजला तर पूर्ण सब्जेक्ट समजला आणि तुम्ही इझिली हाय स्कोरिंग या सब्जेक्टमध्ये करू शकता. सो या युनिटमध्ये बेसिकली तुम्हाला काय शिकायचे, ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम, सिम्बॉल, कॅरेक्टरिस्टिक्स ओपॅम्पचे, त्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन्स, ओपन लूप काय असतं, क्लोज लूप ॲम्प्लिफायर काय असतं, त्यानंतर व्हर्च्युअल ग्राउंडचा कन्सेप्ट, त्यानंतर ओपॅम्पची एक IC आहे IC741, ओके, त्याचं पिन कॉन्फिगरेशन विचारतात खूप वेळा एक्झामला. त्यानंतर हा पण इम्पॉर्टंट पॅरामीटर असणार आहे की ओपॅम्पचे इम्पॉर्टंट पॅरामीटर खूप 100% या पॉईंटमधून 2 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात डेफिनेशनसाठी. आणि त्यामध्ये काय असतं की इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे, आउटपुट ऑफसेट व्होल्टेज, इनपुट ऑफसेट करंट काय आहे, इनपुट बायस करंट, कॉमन मोड रिजेक्शन रेशो, पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो, स्लीव रेट, इनपुट आउटपुट इम्पेडन्स, बँडविड्थ, गेन बँडविड्थ प्रोडक्ट, ड्रिफ्ट पॅरामीटर, ओके. हे सर्व जे पॅरामीटर आहेत हे आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत, ओके. ते लक्षात कसे ठेवायचे, खूप सारे पॅरामीटर, त्याच्या ट्रिक्स पण आपण त्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, राईट? त्यानंतर ओपॅम्पचे क्लोज लूपमध्ये कॉन्फिगरेशन आहेत. तर बेसिकली 2 टाईपचे कॉन्फिगरेशन ओपॅम्पमध्ये असतात. एक असतं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आणि दुसरं असतं नॉन इन्व्हर्टिंग, ओके. ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन्स, ओपॅम्पचे ॲप्लिकेशन्स बघा. युनिट इटसेल्फ काय सांगतोय की फर्स्ट तुम्हाला शिकायचं आहे ओपॅम्प. ओपॅम्प म्हणजे काय, त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचे पॅरामीटर, त्यानंतर त्याची पिन डायग्राम, ओके. नेक्स्ट आहे त्याचे ॲप्लिकेशन्स. ओपॅम्प वापरून तुम्ही कोणते ॲप्लिकेशन डिझाईन करू शकता, तर त्यामध्ये असणार आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, त्यानंतर अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत जसं की ॲडर सर्किट, सबस्ट्रॅक्टर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर, ओके. त्यानंतर अजून काय असणार आहे, सॅम्पल अँड होल्ड सर्किट युझिंग ओपॅम्प, राईट? ओपॅम्प यूज करून तुम्हाला सॅम्पल अँड होल्ड सर्किट डिझाईन करायचे. त्यानंतर IV कन्व्हर्टर मीन्स करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर, व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर, ओके. आता तुम्हाला वाटत असेल की हा खूप खूप जास्त कॉम्प्लेक्स सिलेबस वाटतो, इकडे खूप सारे सर्किट सांगितले, एवढे कसे लक्षात ठेवायचे. बट सिम्पल आहे. ओपॅम्प समजला तर बाकीचे सर्किट तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता, त्यामध्ये कुठेही जास्त डिफिकल्टी नाही आहे, राईट? बट द बेसिक प्रॉब्लेम काय होणार, जर तुम्हाला ओपॅम्प नाही समजला, त्याचे पॅरामीटर्स नाही समजले, ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड नाही झाली आणि त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट आलाय आणि सॅम्पल अँड होल्ड सर्किट रीड करताय किंवा तुम्ही झिरो क्रॉसिंग डिटेक्टर यूज करताय, राईट? किंवा तुम्ही I2V किंवा V2I कन्व्हर्टर स्टडी करताय, राईट? तर हे करू नका, राईट? नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा हा सेक्शन परफेक्ट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन समजणार नाही, राईट? सो तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट ओपॅम्प समजून घ्या. थोडासा एक्स्ट्रा टाइम या युनिटला तुम्हाला स्पेंड करायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस 3, 4, 5 चॅप्टर जे असतील, राईट, ते समजायला तुम्हाला जास्त डिफिकल्टी येणार नाही, ओके. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे वेवफॉर्म जनरेटर, राईट? हा पण काय आहे तुमचा ऍप्लिकेशन्स ऑफ ओपॅम्प, राईट? हा कशावरती डिपेंड असणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ ओपॅम्प. यामध्ये तुम्हाला काय शिकायचंय, वेवफॉर्म जनरेटर, ओके. त्यामध्ये फीडबॅक ॲम्प्लिफायर काय असतं, राईट? प्रिन्सिपल ऑफ फीडबॅक ॲम्प्लिफायर, त्याचे टाइप्स कोणते आहेत, निगेटिव्ह फीडबॅक काय असतं, पॉझिटिव्ह फीडबॅक काय असतं, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ निगेटिव्ह फीडबॅक, राईट? त्यानंतर टाइप्स ऑफ फीडबॅक कनेक्शन्स, राईट? त्याच्यामध्ये फक्त ब्लॉक डायग्राम आणि फीचर्स विचारलेले आहेत, डिटेलमध्ये जास्त नाही जायचंय. त्यानंतर ऑसिलेटर काय असतं, नीड ऑफ ऑसिलेटर. त्यानंतर कम्पेअर ऑसिलेटर अँड ॲम्प्लिफायर, राईट? हा पण खूप इम्पॉर्टंट कंपॅरिझन आहे, खूप वेळा एक्झामला विचारतात, कम्पेअर ऑसिलेटर अँड ॲम्प्लिफायर, ओके. त्यानंतर कंडिशन्स फॉर ऑसिलेटर, बर्कशन क्रायटेरिया, क्लासिफिकेशन्स ऑफ ऑसिलेटर. त्यानंतर खूप सारे टाइप्स आहेत ऑसिलेटरचे पुन्हा, जसं की फेज शिफ्ट ऑसिलेटर असेल युझिंग IC741 म्हणजेच युझिंग ओपॅम्प. जिथे जिथे तुम्हाला ओपॅम्प विचारलंय, ओके, किंवा 741 विचारलंय, IC74,
हे दोन्ही काय आहेत, एकच टर्म आहेत, राईट. ओपॅम्प म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, आणि हे जे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे एका आयसी मध्ये इंटिग्रेट केलेलं आहे, आणि त्या आयसीला नाव काय दिलं आपण, IC 741. ओके. त्यानंतर क्रिस्टल ऑसिलेटर युझिंग BJT अँड FET. ओके, हा एक पॉईंट आहे. सेम जसं तुम्ही लास्ट इयरला ॲम्प्लिफायर शिकला युझिंग ट्रान्झिस्टर किंवा युझिंग FET, इकडे तुम्हाला सिमिलर ऑसिलेटर डिझाईन करायचे, बट इकडे क्रिस्टल ऑसिलेटर असणार आहे. त्यानंतर ओपॅम्पचे अजून एक ॲप्लिकेशन्स बघा. ओपॅम्प हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे, राईट. ज्यावेळेस फर्स्ट ॲनालॉग कम्प्युटर जे बनवलं होतं, राईट, ते ओपॅम्प वापरून बनवलं होतं. आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा खूप इम्पॉर्टंट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे. आज सुद्धा खूप साऱ्या ॲप्लिकेशनमध्ये 741 यूज करतात, राईट, म्हणजेच ओपॅम्प यूज करतात, राईट. इट मे बी ॲनालॉग सर्किट असेल, डिजिटल असेल, राईट, किंवा काही कंट्रोल सिस्टीमचे सर्किट असेल, त्यामध्ये सुद्धा आज पण ओपॅम्प यूज करतात, राईट. खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत ओपॅम्पचे. तर त्यापैकी एक जे ॲप्लिकेशन आहे ते आहे ॲक्टिव्ह फिल्टर, राईट. जसं तुम्ही लास्ट टाइम पॅसिव्ह फिल्टर शिकला असाल, राईट, तसं इकडे आपल्याला काय शिकायचं आहे, ॲक्टिव्ह फिल्टर. त्यामध्ये त्याचे टाईप शिकायचे, त्यानंतर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला डिफरन्स बघायचा आहे. त्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ॲक्टिव्ह फिल्टर ओव्हर पॅसिव्ह फिल्टर. ओके, हा पॉईंट, याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी आहेत. त्यानंतर फिल्टरचे रिलेटेड काही टर्म्स आहेत बघा. ऑर्डर ऑफ फिल्टर काय असते, कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय असते, पास बँड काय असतो, स्टॉप बँड, सेंटर फ्रिक्वेन्सी, रोल ऑफ रेट, बँडविथ आणि क्यू फॅक्टर, राईट. जसं ओपॅम्पचे काही पॅरामीटर बघितले आपण, तसे इकडे फिल्टरचे पॅरामीटर आहेत, ते पण तुम्हाला लिस्ट आउट करायचे आणि डिफाईन करायचे. त्यानंतर ऑर्डर अँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. ओके, तर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर काय असतं, सेकंड ऑर्डर काय असतं, लो पास आणि हाय पास फिल्टर काय असतं. ओके, सो हा जो 4.4 आहे, राईट, यामध्ये तुम्हाला स्कोरिंगची पॉसिबिलिटी आहे, कारण यामध्ये तुम्हाला एक न्यूमेरिकल्स विचारतात, राईट, 4 मार्कचं. त्यानंतर एक सर्किट डिझाईन करायला विचारतात 6 मार्कला, किंवा अजून एखादा क्वेश्चन 4 मार्कला. म्हणजे हा जो 4.4 आहे, यामध्ये तुम्ही 10 मार्क्स स्कोर करू शकता, 10 to 14 मार्क्स. त्यानंतर युनिट 5 आहे स्पेशलाइज IC ॲप्लिकेशन. जसं की IC ओपॅम्पचे आहे 741, राईट, बट युझिंग 741 किंवा युझिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर अजून एक IC डिफाईन केली आहे, जी खूप वाईडली यूज करतात इंडस्ट्रीमध्ये. ओके, ज्या ICचं नाव आहे IC 555. ओके, IC 555 काय असते, तिची ब्लॉक डायग्राम, पिन डायग्राम आणि तिचे ॲप्लिकेशन्स. तर ही IC वापरून तुम्ही अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर डिझाईन करू शकता, मोनोस्टेबल किंवा बायस्टेबल. ओके, तर सिलेबसमध्ये फक्त अस्टेबल आणि मोनोस्टेबल आहे, बायस्टेबल तुम्हाला दिलेलं नाही आहे. त्यानंतर IC 555 वापरून यू कॅन डिझाईन वन ऑसिलेटर, आणि त्याला आपण म्हणतो व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर किंवा VCO. ओके, हे तुम्हाला बघायचं काय असतं. त्यानंतर 5.2 मध्ये PLL फेज लॉक लूप काय असेल. अजून एक IC तुम्हाला इकडे आहे 565. ओके, या ज्या IC आहेत, राईट, IC 741, IC 555, IC 565, या सर्व IC ची पिन डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून ठेवायची, पिन डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची पूर्ण सेमिस्टरमध्ये. ओके, त्यानंतर याची ब्लॉक डायग्राम, त्याची वर्किंग. त्यानंतर PLL मध्ये 2 डेफिनेशन्स असतात ज्या जनरली विचारतात. ओके, लॉक रेंज काय असेल आणि कॅप्चर रेंज काय असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ PLL ॲज अ फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत, आणि लवकरच ज्या सिलेबसचे व्हिडिओ नाही आहेत, ओके, ते आपण अपलोड करणार आहोत चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये. तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचे आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे. थोडासा टाइम स्पेंड करा, प्रॅक्टिस करा, आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, थोडासा एक्स्ट्रा स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कुठलंही प्रॉब्लेम येणार नाही इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जर तुम्हाला हे परफेक्ट असेल तर. ओके, आणि IC 555 जी आहे ही इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिकल इलेक्ट्रॉनिक्स चालू करायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की मला थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स, ब्रेडबोर्ड, थोडंसं तुम्हाला काही स्मॉल प्रोजेक्ट किंवा काही ॲप्लिकेशन तयार करायचे असेल, तर बेस्ट आहे तुम्ही IC 555 शिका. त्यापासून तुम्ही छोटे छोटे ॲप्लिकेशन डिझाईन करू शकता. इवन द यूट्यूबवरती सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये IC 555 वापरून तुम्ही डिफरंट टायमर्स किंवा काही लॉजिक किंवा काही कंट्रोल मेकॅनिझम डिझाईन करू शकता. ओके, सो ऑल द बेस्ट. लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.